जूनचा पहिला आठवडा ठरणार खास. 4 मोठे चमत्कार समोर येणार. तुळ राशीसाठी कर्मफळाचा पहिला अध्याय सुरू होणार. नमस्कार तुळ राशीच्या माझ्या सर्व प्रिय जातकांनो, तुमच्या या हक्काच्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आणि प्रेमाने स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक अत्यंत विलक्षण, अभूतपूर्व आणि सकारात्मक कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण जून महिन्याचा हा पहिला आठवडा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरणार आहे. गेल्या काही काळात तुम्ही एका अशा अत्यंत कठीण मानसिक त्रासाच्या परिस्थितीतून गेलात, जिथे अवतीभोवती माणसांची मोठी गर्दी असूनही तुम्ही आतून पार एकटे पडला होता. रात्रंदिवस प्रचंड कष्ट करूनही नशिबाची साथ तुम्हाला अजिबात मिळत नव्हती आणि नेहमी सगळ्यांशी प्रामाणिक राहूनही तुमच्या वाट्याला फक्त आणि फक्त उपेक्षा, मानसिक छळ आणि अपमानच आला होता. रात्रीच्या वेळी एकांतात निराश होऊन तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझं काहीतरी चुकलंय का? मी लोकांसोबत जास्त चांगला वागतोय म्हणूनच लोक माझा असा गैरफायदा घेतात का? माझ्याच नशिबात हा सगळा संघर्ष का लिहिला आहे? पण माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगायला आले आहे की ते तुमचे अपयश किंवा तुमची कमजोरी नव्हती, तर ते तुमच्या कर्माची, तुमच्या संयमाची आणि सहनशीलतेची नियतीने घेतलेली एक कठीण परीक्षा होती. तुमच्या सहनशीलतेचा अंत आता संपला आहे, कारण प्रत्येक पायरीवर करायला एक निश्चित समाप्ती असते आणि तुमच्या बाबतीत तो सुवर्ण क्षण आता जवळ आला आहे. आता ती कठीण आणि खडतर परीक्षा पूर्ण झाली असून जूनचा हा पहिला आठवडा केवळ तुमचे दिवस बदलण्यासाठी नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही पूर्णपणे बदलण्यासाठी उजाडला आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. इथून पुढे तुमच्या आयुष्यात ज्या काही घडामोडी घडतील, तो केवळ एखादा साधा तुमच्या पूर्वपुण्याईचा आणि सत्कर्माचा अगदी गोड हिशोब असणार आहे. त्याची सुरुवातच या 4 महाचमत्कारानेच होणार आहे. या चमत्कारामुळे तुमच्या मनातील सर्व भीती आणि चिंता ही कायमची मिटून जाईल आणि तुम्ही एका नव्या उत्साहाने तुमच्या भविष्याकडे पाहायला लागाल. आता व्हिडिओमध्ये सविस्तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या या परिवाराला अजून जास्त मजबूत करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर नक्कीच क्लिक करा, कारण तुमचा एक छोटासा पाठिंबा मला अशीच नवनवीन आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड ऊर्जा देतो. तर माझ्या तुळ राशीच्या मित्रांनो, या आठवड्यात घडणाऱ्या सर्वात पहिला आणि मुख्य चमत्कार म्हणजे अन्यायाचा पूर्णविराम आणि कर्माचा पहिला न्याय. आजपर्यंत तुम्ही लोकांच्या लाख चुकांवर आणि त्यांच्या वाईट वागण्यावर नेहमीच शांत राहिलात, कारण तुमचा न्यायावर आणि देवावर हा पूर्ण विश्वास होता. पण समाजातल्या स्वार्थी लोकांनी तुमच्या या शांततेचा आणि संयमाचा मात्र चुकीचा अर्थ काढून तुमच्याच भोळेपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला. तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला, तुमच्या बोलण्याचा विपर्यास केला आणि तुम्ही रात्रंदिवस केलेल्या कष्टाचे श्रेय स्वतःच लाटून स्वतः मोठे बनले आणि तुम्हाला मात्र मागे ढकलले गेले. पण आता काळाचे चक्र पूर्णपणे फिरले आहे. जूनच्या या पहिल्या आठवड्यात निसर्गाकडून अशा काही नाट्यमय घडामोडी घडतील की जे सत्य इतके दिवस लोकांच्या भीतीपोटी दाबलं गेलं किंवा स्वार्थापोटी लपवलं गेलं होतं, ते अचानकपणे उघडपणे समोर येईल. ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे कारस्थाने केली, त्यांचेच डाव आता त्यांच्यावर उलटे होताना दिसतील आणि संपूर्ण सत्य जगासमोर येईल. तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःची बाजू मांडण्यासाठी कुणाकडेही जाऊन हात पसरवण्याची किंवा कोणतंही स्पष्ट कारण द्यायची गरज लागणार नाही, कारण आता प्रत्येक वेळ, काळ आणि परिस्थिती तुमची बाजू घेऊन जाहीरपणे बोलेल. ज्यामुळे कालपर्यंत तुमच्यावर खोटे आरोप आणि बोट उचलणारे लोक आज समाजात मान खाली घालून अगदी गप्प होतील आणि त्यांच्याकडे तुमच्या नजरेला नजर भिडवण्याचे साहस होणार नाही. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. यानंतर घडणारा दुसरा मोठा चमत्कार म्हणजे थोड्याच दिवसात तुमच्या अडकलेले किंवा रखडलेल्या कामांना मिळेल रॉकेटसारखी गती. गेले कित्येक महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून तुम्ही ज्या अत्यंत महत्त्वाच्या संधीची किंवा अडकलेल्या पैशाची किंवा नोकरी व्यवसायातील नवीन कामाची वाट पाहत होता आणि सर्वतोपरी योग्य प्रयत्न करूनही जी कामे नशिबाच्या गरिबीमुळे पुढे सरकत नव्हती, तिथे आता अचानक वेगवान हालचाली सुरू होतील.
तुमची रखडलेली सरकारी कामे, मालमत्तेचे वाद किंवा कोर्ट कचेऱ्याच्या बाबींमध्ये तुमच्या बाजूने सकारात्मक निकाल येण्याची दाट शक्यता निर्माण होईल. एक अनपेक्षित फोन कॉल, एखादा अत्यंत महत्त्वाचा मेसेज किंवा अचानक ठरलेली एखादी व्यावसायिक भेट तुमच्या नशिबाचे बंद कुलूप अगदी एका झटक्यात उघडणार आहे. आर्थिक संकट दूर होण्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि पैशाची नड दूर झाल्यामुळे मनावरचा खूप मोठा ताण हलका होईल. हे सर्व काही इतकं वेगानं आणि अनपेक्षितपणे घडेल की तुम्हाला स्वतःलाच हा एक अद्भुत आणि ईश्वरी चमत्कार वाटू लागेल. कारण तुमच्या कर्माचा जुना कठीण अध्याय आता संपला असून यशाच्या एका अत्यंत भव्य आणि नव्या अध्यायाची आता सुरुवात होत आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा, थोडा टोचणारा, मनाला टोचणारा पण डोक्याला कमालीची शांतता देणारा चमत्कार म्हणजे खोट्या नात्यांचे रंगबेरंगी मुकुटे गळून पडणार. तुळ राशीच्या लोकांनी नेहमी प्रत्येक नातं मनापासून रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जीवापाड जपले. स्वतःचे नुकसान करूनही इतरांना मदत केली, पण समोरच्या लोकांनी मात्र तुमच्याशी तेवढी प्रामाणिकता कधीच दाखवली नाही. त्यांनी फक्त गरजेपुरता तुमचा वापर केला. जूनच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या अगदी जवळच्या समजल्या जाणाऱ्या काही लोकांचे खरे चेहरे, त्यांच्या अचानक बदललेला थंडपणा, त्यांचा स्वार्थ आणि त्यांचे खोटे वागणे स्पष्टपणे तुमच्या समोर येईल. जे पाहून सुरुवातीला तुमच्या मनाला नक्कीच थोडं दुःख होईल, डोळ्यात पाणी येईल आणि विश्वास तुटल्याची भावना निर्माण होईल. पण माझ्या भावांनो, काळजी करू नका. हे नात्यांचे नुकसान नाही, तर तुमच्या आयुष्यातून कचरा साफ होण्याचे म्हणजेच नात्यांचे शुद्धीकरण आहे. कारण डोळ्यात गेलेला कचरा निघताना पाणी नक्कीच येतं, पण त्यानंतर दृष्टी अगदी साफ होते. तसेच काहीसे तुमच्यासोबत घडणार आहे. यामुळे स्वार्थी आणि कपटी लोक स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर होतील आणि केवळ हक्काची मनापासून प्रेम करणारी प्रामाणिक माणसे तुमच्यासोबत राहतील, ज्यांच्यावर तुम्ही भविष्यात डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. सावधान, अत्यंत मोठा चमत्कार जो तुमच्या बाह्य रूपाला नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आणि आत्म्याला बदलून टाकेल, तो म्हणजे तुमचे आंतरिक परिवर्तन आणि जबरदस्त मानसिक स्थैर्य. हा बदल बाहेरून कुणाला पटकन दिसणार नाही, पण तुमच्या मनामध्ये कमालीची शांतता, शक्ती आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आधीपेक्षा जास्त परिपक्व बनाल. तुम्ही भूतकाळाचा आणि विनाकारण भविष्याचा विचार करून चिंता करणे पूर्णपणे सोडून द्याल. अत्यंत धाडसी, व्यावहारिक आणि स्पष्ट निर्णय घ्यायला लागाल. आणि जिथे आधी तुम्ही लोकांचा विचार करून लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन करत होतात, तिथे आता लोकांनी त्यांची योग्य जागा आणि मर्यादा तुम्ही दाखवून द्याल. तुमच्या स्वभावातील हा कणखरपणा तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या फसवणुकीपासून वाचवेल आणि समाजात तुमची एक वेगळीच प्रतिष्ठा देखील निर्माण करेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जूनचा पहिला आठवडा म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक असे महत्त्वाचे वळण आहे जिथे जुन्या सर्व यातना, मानसिक त्रास, आर्थिक योजना आणि अपयश हे कायमचं मागे सुटणार असून एक नवा आशेचा प्रकाश तुमच्यासमोर ताठ मानेने तुमच्यासमोर उभा टाकणार आहे. जे तुमच्या हक्काचे होते ते नक्कीच तुम्हाला परत मिळेल. जे काम तुमचं अडकलं होतं ते अगदी आता सहज मोकळं होईल आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केलाय किंवा फसवणूक केली त्यांचा योग्य लोक, ऊर्जा आणि अंगात एक नवीन उत्साह निर्माण होईल. तर समजून जा की हा निव्वळ योगायोग नाही, तर तुमच्या उज्ज्वल भविष्याची ही पहिली मोठी नांदी आहे, ज्याचा स्वीकार तुम्हाला आनंदाने करायचाच आहे. चला तर मग या सुंदर आणि यशस्वी प्रवासाचा आनंद घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असल्यास लाईक आणि गरजू मित्रांना नक्कीच शेअर करा. अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका अत्यंत अभ्यासपूर्ण, सखोल आणि खास माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.